नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला पारंपरिक पद्धतीने मसाले भात आणि गोडा मसाला कसा तयार करतात हे दाखवणार आहे। पारंपरिक पद्धतीचा मसाले भात बनवण्यासाठी आणि विविध प्रकारच्या भाज्यांना स्वादिष्ट बनवण्यासाठी गोड्या मसाल्याचा वापर करतात। ह्या गोड्या मसाल्याचा वापर करून आज मी पारंपरिक पद्धतीने मसाले भात कसा तयार करतात हे दाखवणार आहे। हा मसाला बनवण्यासाठी 2 कप धणे निवडून घेतलेले आहेत। 100 ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे। 4 टेबलस्पून खसखस घेतलेला आहे। 2 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत। 4 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून शहाजिरं घेतलेलं आहे आणि 14 चक्रफुलं घेतलेली आहेत। हे सर्व मसाले मी सुके भाजून घेणार आहे। 15 ते 20 बेडगी मिरच्या निवडून देठ काढून घेतलेल्या आहेत। दोन टेबलस्पून लवंग घेतलेले आहेत। 2 मोठे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून राई घेतलेली आहे। 1 टेबलस्पून मेथी घेतलेली आहे। 1 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे। 2 टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे। 2 अख्खी जावित्रीची फुलं घेतलेली आहेत आणि 4 टेबलस्पून दगडफूल घेतलेला आहे। तसेच 6 ते 7 तमालपत्र घेतलेले आहेत। 1.5 चमचा हळद घेतलेली आहे। पाऊण जायफळ घेतलेला आहे। 6 ते 7 मसाला वेलची घेतलेल्या आहेत आणि एक कढीपत्त्याची फांदी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि 7 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत। तर आता आपण हे मसाले भाजायला सुरुवात करूया। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर सर्वात प्रथम मी धणे भाजून घेते। गॅसच्या मंद आचेवर धणे भाजून घेत आहे। धणे छानपैकी भाजलेले आहेत आणि त्यांचा मंद असा सुगंध दरवळायला लागलेला आहे। तर हे धणे मी आता परातीमध्ये काढून घेते। तर आता जिरं भाजून घेत आहे। जिरंही छानपैकी भाजलेलं आहे। तर हे जिरं मी परातीमध्ये काढून घेते। तर आता शहाजिरंही भाजून घेते। शहाजिरं तडतडायला लागलेलं आहे। तर हेही आता मी परातीमध्ये काढून घेते। तर आता खसखस भाजून घेत आहे।
खसखसही छानपैकी भाजून झालेला आहे. तर हा खसखस मी परातीमध्ये काढून घेते. आता सफेद तीळ आहेत तेही भाजून घेते. तीळ तडतडायला लागलेले आहेत. ह्याचा अर्थ तीळ छानपैकी भाजलेले आहेत. तर हे तीळ मी परातीमध्ये काढून घेते. आता चक्रफूल आहेत तीही भाजून घेते. चक्रफूलही छानपैकी भाजलेली आहेत. तर चक्रफूलही इतर साहित्याबरोबर परातीमध्ये काढून घेते. आता लवंग भाजून घेत आहे. लवंगही छानपैकी भाजलेली आहेत. तर लवंगही आता मी परातीमध्ये काढून घेते. आता काळी मिरीही भाजून घेते. काळी मिरी भाजता भाजताच त्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे, आणि जावित्री घालून तीनही एकत्र भाजून घेत आहे. काळी मिरी, दालचिनी आणि जावित्री छानपैकी भाजलेले आहेत. तर हे तीनही मी परातीमध्ये काढून घेते. आणि आता दगडफूल आहे तेही भाजून घेते. दगडफूल भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर तेही मी काढून घेते. आता मसाला वेलची आहे तीही भाजून घेते. ही मसाला वेलची भाजून झाल्यानंतर ह्याची सालं काढून ह्यातील दाणे घेणार आहे. मसाला वेलची छानपैकी भाजलेली आहे. तर तीही परातीमध्ये काढून घेते. आता मेथी आहे तीही भाजून घेते. मेथी छानपैकी भाजलेली आहे. तर मेथीही मी परातीमध्ये काढून घेते. आता राई भाजून घेत आहे. आता राई तडतडायला लागलेली आहे. ह्याचा अर्थ आपली राई छानपैकी भाजलेली आहे. तर तीही मी परातीमध्ये काढून घेते. आता गरम कढईमध्ये जायफळ आहे तेही भाजून घेते.
जायफळाबरोबर तमालपत्रही भाजून घेते. जायफळ आणि तमालपत्र छानपैकी भाजलेले आहेत, तर तेही मी परातीमध्ये काढून घेते. आता गरम कढईमध्ये हिंग आणि हळद परतून घेते. हळदीचा कच्चा वास निघून गेलेला आहे, तर हिंग आणि हळद मी परातीमध्ये काढून घेते. आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालत आहे. तेल गरम झालेलं आहे, तर ह्या तेलामध्ये कढीपत्ता घालून तो तळून घेते. कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे, तर हा कढीपत्ता मी परातीमध्ये काढून घेते. गरम तेलामध्ये सुकं खोबरं खरपूस भाजून घेते. सुकं खोबरं खरपूस भाजलेलं आहे, तर तेही मी परातीमध्ये काढून घेते. आता ह्या तेलामध्ये लाल मिरच्या आहेत, त्याही भाजून घेते. बेडगी मिरच्याही तेलामध्ये खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, तर त्याही मी परातीमध्ये काढून घेते. सर्व खडे मसाले मी थंड करण्यासाठी ठेवून देत आहे. खडे मसाले सर्व थंड झाल्यावर मिरचीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि जायफळ आहे ते फोडून घेतलेलं आहे आणि चक्री फूल आहे तेही तोडून घेतलेलं आहे आणि मसाला वेलची आहे ती सोलून त्यातील दाणे घेतलेले आहे, की जेणेकरून हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेत असताना सोपं पडेल. हा गोडा मसाला वजनी अर्धा किलो झाला आहे. मी तो मिक्सरमध्ये दळून घेत आहे. जर तुम्ही हा मसाला 1 किलोपेक्षा जास्त प्रमाणात करत असाल, तर तुम्ही हा मसाला गिरणीतून दळून आणू शकता. हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घेत असताना त्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे. मसाला मिक्सरमध्ये दळून झालेला आहे. तर हा मसाला मी बाउलमध्ये काढून घेते.
अशा प्रकारे बाकीचा राहिलेला मसालाही मिक्सरमध्ये बारीक दळून घेत आहे. खमंग असा गोडा मसाला तयार झालेला आहे. तयार केलेला गोडा मसाला वापरून मी पारंपरिक पद्धतीने मसाले भात कसा तयार करतात हे दाखवणार आहे. त्यासाठी 2 पेले कोलम तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हिरवे वाटाणे त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फ्लावर निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गाजर आहे ते स्वच्छ धुवून बाहेरची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तोंडलीही स्वच्छ धुवून 4 तुकडे करून घेतलेले आहेत. वांगी आणि बटाटे स्वच्छ धुवून उभे काप करून घेतलेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, नाहीतर ते काळे पडतील म्हणून. 3 मीडियम साईज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 4 टोमॅटो स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. हा मसाले भात तयार करण्यासाठी 1 छोटा चमचा राई घेतलेली आहे, अर्ध लिंबू घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 3 चमचे गोडा मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चमचे धणे पावडर घेतलेली आहे. ह्या मसाले भाताच्या फोडणीसाठी आपण काही खडे मसाले वापरत आहोत. 1 मोठा दालचिनीचा तुकडा, 4 हिरव्या वेलची, 5 लवंग, 3 तमालपत्राची पानं अशी कापून घेतलेली आहेत, 5 काळी मिरी घेतलेल्या आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे आणि 4 मसाला वेलची घेतलेल्या आहेत. ह्या मसाले भातामध्ये घालण्यासाठी ओल्या खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. त्यासाठी अर्धा वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या निवडून स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेलं आहे, आलंही स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता मसाले भात तयार करण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तर ह्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता मसाले भाताच्या फोडणीसाठी ह्या गरम तेलामध्ये राई घालत आहे. राई तडतडायला लागल्यावर त्यामध्ये दालचीन, मसाला वेलची, चक्रफूल, हिरवी वेलची, तमालपत्र आणि काळी मिरी घालून सर्व खडे मसाले तेलामध्ये परतून घेते. आता ह्या खड्या मसाल्यांमध्ये उभा चिरलेला कांदा घालत आहे आणि तोही परतून घेते. कांदा गुलाबी झालेला आहे, तर यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि आता हळद घालून कांद्याबरोबर ढवळून घेते. आता यामध्ये हिरवे वाटाणे, फ्लावर,
तोंडली, गाजर ह्या सर्व भाज्या घालून परतून घेते. वांगा आणि बटाट्याचे उभे काप करून ते पाण्यात मी भिजत ठेवलेले होते, तेही घालून ह्या सर्व भाज्या मी परतून घेते. सर्व भाज्या नीट परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालते. गोडा मसाला, धणे पावडर, लाल तिखट, आणि चवीपुरतं मीठ घालून हे मसाले ह्या भाज्यांमध्ये नीट परतून घेते. सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर कोलम तांदूळ, जो आपण स्वच्छ धुवून निथळत ठेवलेला होता, तो तांदूळ आता ह्या भाज्यांमध्ये घालून भाज्यांबरोबर नीट परतून घेते. भाज्या आणि तांदूळ नीट परतून झाल्यानंतर यामध्ये मी 4 पेले पाणी घालणार आहे. तांदूळ आपण 2 पेले घेतलेले होते, त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत. तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. 4 पेले गरम पाणी यामध्ये ओतत आहे. पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालत आहे. आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालत आहे. ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून झाल्यानंतर टोमॅटो घालत आहे. आणि टोमॅटो पूर्णतः ऑप्शनल आहेत. टोमॅटो नाही घातले तरी चालेल. आणि यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर घालत आहे. आणि हे सर्व आता एकत्र करून घेते.
हे सर्व ढवळून झाल्यानंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजत ठेवते. थोड्या वेळानंतर कढईच्या बाहेर अशा वाफा यायला लागलेल्या आहेत, तर मी झाकण बाजूला करते. हा भात मी पुन्हा एकदा ढवळून घेत आहे आणि पुन्हा कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. मसाले भात तयार झालेला आहे आणि मसाले भाताचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत आहे. मसाले भात छानपैकी शिजलेला आहे. आता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, तेव्हा आवर्जून हा पारंपरिक पद्धतीचा मसाले भात बाप्पांच्या नैवेद्यासाठी करून पहावा. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा पारंपरिक पद्धतीचा मसाले भात तयार झालेला आहे. या मसाले भाताचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतोय. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.